नमस्कार मित्रांनो, वेलकम मेडिकल जॉब्स अपडेट यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका खूपच भारी आणि एक्साइटिंग जॉब अपडेटचा अभ्यास करणार आहोत. बघा, आपल्या करिअरमध्ये योग्य वेळी एक योग्य पाऊल पुढे टाकणं किती महत्त्वाचं असतं ना. एक चांगला निर्णय आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकतो आणि आपल्याला एक नवी दिशा देऊ शकतो. याच एका पॉझिटिव्ह आणि मोटिवेशनल विचाराने लेट्स गेट टू द व्हिडिओ. आज आपण पुण्यातल्या एका अशा मोठ्या संधीबद्दल बोलणार आहोत जी वैद्यकीय क्षेत्रातील प्रोफेशनलसाठी खऱ्या अर्थाने एक टर्निंग पॉइंट ठरू शकते. तर चला एकदम उत्साहाने या महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करूया. आता एक गोष्ट सांगा, अनेकदा क्लिनिकल ड्युटीज करून खूप थकवा येतो, बरोबर? त्या रात्रपाळ्या, हॉस्पिटलमधली सततची धावपळ, पेशंट्सची काळजी घेताना होणारी ती प्रचंड मानसिक आणि शारीरिक ओढाताण, या सगळ्या धावपळीतून जर थोडा ब्रेक हवा असेल आणि एका शांत, स्टेबल आणि अतिशय सन्माननीय अशा अकॅडमिक करिअरकडे म्हणजेच टीचिंगकडे वळायचा विचार असेल तर ही खरोखरच एक सुवर्ण संधी आहे. आपला तो प्रॅक्टिकल अनुभव वापरून नवीन पिढी घडवणं आणि ज्ञानाचं दान देणं हे खूपच समाधान देणारं काम आहे, नाही का? तर आता ही संधी नेमकी कुठे आली आहे ते पाहूया. ही एक खूप मोठी भरती मराठवाडा मित्रमंडळ या अतिशय प्रतिष्ठित संस्थेच्या अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये निघाली आहे. लोकेशनबद्दल बोलायचं तर हे कॉलेज पुण्यात लोहगाव जवळच्या वडगाव शिंदे रोडवर आहे. आता पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर, त्यामुळे इथे काम करण्याची संधी मिळणं ही कोणत्याही नर्सिंग प्रोफेशनलसाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. शिवाय जाहिरातीत त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि अधिकृत ईमेल आयडी एकदम स्पष्ट दिलेला आहे, त्यामुळे पुढची प्रोसेस समजायला खूप सोपी जाते. आणि आता आकड्यांबद्दल बोलूया. तुम्हाला ऐकून नक्कीच आनंद होईल की इथे एकूण 12 नवीन व्हॅकन्सीज आहेत. होय, तब्बल 12 पदे एकाच नामांकित कॉलेजमध्ये आणि एकाच वेळी एवढ्या सगळ्या जागा निघणं ही खरंच एक मोठी पर्वणीच आहे. अकॅडमिक क्षेत्रात एवढा मोठा संधी एकत्र खूप कमी वेळा पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या 12 जागा कशा विभागल्या आहेत आणि कोणत्या पात्रतेसाठी किती जागा राखीव आहेत हे आता आपण एकदम सविस्तर समजून घेऊया. बघा, ह्या 12 जागांचं वर्गीकरण अतिशय उत्तम प्रकारे केलं गेलंय. इथे एक छान बॅलन्स पाहायला मिळतोय. एका बाजूला 5 वरिष्ठ पदे आहेत ज्यासाठी MSc नर्सिंग ही उच्च शिक्षण पात्रता आणि थोडा अनुभव असणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला 7 जागा या क्लिनिकल इन्स्ट्रक्टर कम ट्युटरच्या आहेत, ज्या खास करून BSc नर्सिंग झालेल्यांसाठी आहेत. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर शिक्षण MSc असो व BSc, इथे प्रत्येकासाठी एक उत्तम आणि हक्काची संधी उपलब्ध आहे. आता या 5 वरिष्ठ पदांबद्दल थोडं डीपमध्ये बघूया. इथे लीडरशिपसाठी 3 अतिशय महत्त्वाची पदे आहेत. पहिला म्हणजे प्रिन्सिपल कम प्रोफेसर, दुसरा व्हाईस प्रिन्सिपल आणि तिसरा असोसिएट प्रोफेसर. या तिन्ही पदांसाठी प्रत्येकी एक जागा आहे. पण लक्षात घ्या, या टॉप 3 पोझिशनसाठी चांगला अनुभव असणं मस्ट आहे. आणि ही पदे खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आहेत. यासोबतच लेक्चररसाठी 2 जागा आहेत, एक पीडियाट्रिक नर्सिंग आणि दुसरी मेडिकल सर्जिकल नर्सिंगमध्ये. यासुद्धा ओपन कॅटेगरीसाठीच आहेत. संस्थेचा गाळा हाकणाऱ्या या खरंच खूप मोठ्या आणि जबाबदारीच्या पोस्ट्स आहेत. आणि आता BSc नर्सिंगच्या 7 ट्युटर पदांचं आरक्षण कसं आहे ते पाहूया. हे एकदम स्पष्ट आणि ट्रान्सपरंट आहे बरं का. SC, ST, VJNT, OBC आणि SBC या प्रत्येक प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा राखीव आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे, कारण इथे सगळ्या घटकांना समान संधी मिळतीये. आणि हो, खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 2 जागा उपलब्ध आहेत. या सुस्पष्ट माहितीमुळे नेमक्या कोणत्या कॅटेगरीतून अर्ज करायचा हे ठरवणं एकदम सोपं होऊन जातं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यासाठी अप्लाय कसं करायचं? तर ही प्रोसेस अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे. स्टेप नंबर 1, सगळ्यात आधी संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपली शैक्षणिक पात्रता आणि एलिजिबिलिटी चेक करा. स्टेप नंबर 2, आपला एक छानसा परिपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तयार करा, ज्यामध्ये सगळी माहिती एकदम अचूक असेल. आणि लास्ट स्टेप, हा फॉर्म जाहिरातीत दिलेल्या ऑफिशियल ईमेल आयडीवर पाठवून द्या. बस, एकदम घर बसल्या विना झंझट ही प्रोसेस पूर्ण करता येते. पण हो, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, वेळेचं भान ठेवायलाच हवं. जाहिरात आल्यापासून 10 दिवसांच्या आत म्हणजेच साधारण 30 तारखेच्या आत आपला अर्ज सबमिट होणं अनिवार्य आहे. वेळ थोडाच उरलाय, त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणाची वाट बघू नका, कारण शेवटी काही टेक्निकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे जर फॉर्म भरताना काहीही डाऊट्स आले तर आपण थेट संस्थेच्या ऑफिशियल नंबरवर कॉल करून विचारू शकतो. ही ट्रान्सपरन्सी खरंच खूप फायदेशीर ठरेल. तर मंडळी, अकॅडमिक करिअरमध्ये एक मोठी आणि यशस्वी झेप घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे. ही एक अशी संधी आहे जी हातातून अजिबात जाऊ देता कामा नये. विचार करा, आजचा हा प्रॅक्टिकल आणि क्लिनिकल अनुभव उद्याच्या नर्सिंग क्षेत्राचं भविष्य नक्कीच किती उज्ज्वल करेल. उद्याचे उत्कृष्ट नर्सेस घडवण्याची हीच ती वेळ आहे. If you want to know more about jobs update, then watch this video, and in the end don't forget to subscribe Medical Jobs Update. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.